सध्या लगीन सराई सुरू आहे। लग्न सोहळ्यात अनेक जण डीजे लावताना दिसत आहेत। अशातच डीजेच्या वाढत्या आवाजामुळे आरोग्याला धोका निर्माण झाल्याचे पाहावयास मिळत आहे। तर काही ठिकाणी आक्षेपार्ह गाणे वाजवल्यामुळे दंगल सदृश्य परिस्थिती निर्माण झाल्याच्या घटना समोर आल्या आहेत। त्यामुळे अशा प्रकारच्या घटना रोखण्यासाठी पोलीस विभागाने महत्त्वाचे पाऊल उचललेले आहे। मर्यादेपेक्षा जास्त आवाज असला किंवा परवानगी नसली तर डीजेचे वाहन थेट पोलीस ठाण्यात जमा करण्याचे आदेश जिल्हा पोलीस अधीक्षक सुनील कडासणे यांनी दिले आहेत। आज आयोजित पत्रकार परिषदेत बोलताना त्यांनी याबाबत माहिती दिली। आतापर्यंत 22 डीजे धारकांवर कारवाई करण्यात आली आहे। शासनाच्या निर्देशानुसार 75% डेसिबल पेक्षा जास्त आवाज असला तर कारवाई करण्यात येईल। नागरिकांनी कायद्याचे पालन करून आनंद साजरा करावा। मानवी जीवनाला कुठल्याही प्रकारचा धोका निर्माण होणार नाही याची काळजी घ्यावी, अन्यथा कठोर स्वरूपाची कारवाई करण्यात येणार असल्याचे SP सुनील कडासणे म्हणाले। डीजे गाड्यांच्या मॉडिफिकेशन बाबत प्रतिबंध लावण्यासाठी RTO विभागातून सूचना दिल्या जातात। त्यामुळे पोलीस विभाग तसेच RTO विभागाद्वारे आता डीजे धारकांवर कडक वॉच ठेवला जाणार आहे। समारंभ सोहळ्यात डीजेची परवानगी मिळवण्यासाठी जवळील पोलीस ठाण्यात अर्ज करावा लागेल। MCN न्यूज मराठीकरिता विठ्ठल भातुरकर, नांदुरा। जिल्ह्यामध्ये गेल्या महिन्याभरापासून वेगवेगळे सण विविध समाजांचे विविध धर्मांचे साजरे केले गेले। आता याच्यामध्ये नेहमीप्रमाणे लोक डीजे वाजवतात, म्युझिकचा वापर होतो, परंतु डीजे वापरण्यासंदर्भामध्ये शासनाचे आणि सुप्रीम कोर्टाचे निर्देश आहेत की त्याच्या साऊंडची जी लिमिट आहे ती एका निर्धारित लिमिटच्या पुढे गेली तर तो गुन्हा होतो। त्या संदर्भामध्ये आम्ही सगळ्यांना नोटीसेस दिल्या। प्लस अनेक डीजे जे आहेत ते बाहेर जिल्ह्यातून येतात आणि हे ज्यांचं रजिस्ट्रेशन नसतं त्या गाड्या कंडेम होत असतात, त्यांचा लाईफ स्पॅन संपलेला असतो। आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे म्हणून या संदर्भात आम्ही RTOला सांगितलं ते कारवाई करतात। आजपर्यंत आम्ही 22 डीजेस डिटेन केलेले आहेत, त्यापैकी 17ना दंड झालेला आहे। 5.5-6 लाखाच्या आसपास RTOने दंड केला। पण याही पेक्षा कठोर कारवाई या डीजेसवर होणं आवश्यक वाटतं। याचं कारण हे आहे की समाज खूप सहनशील आहे। इथे वयोवृद्ध नागरिक, लहान नवजात अर्भक, आमच्या गरोदर आया बहिणी, स्त्रिया, छोट्या आमच्या मुली आणि अभ्यास करणाऱ्या स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करणारी मुलं आणि समाजामध्ये शांततेने राहणारे जे लोक आहेत ते खूप सहनशील आहेत। म्हणून जनरली तक्रार कोणी करत नाही, परंतु हे सगळं सहन करावं लागतं। म्हणजे ह्युमॅनिटी सोबत इतर प्राणी, चिमणीपासून ते गायीपर्यंत या सगळ्यांना हा त्रास होतो आणि याचा परिणाम सरळ सरळ मानवी मेंदूवर आणि मानवी हेल्थवर होतो आहे। नाशिकला मागे आपण बघितलं असेल की डीजेला लेझर असल्यामुळे 4-5 मुलांना आपली दृष्टी गमवावी लागली। आमच्या 3 पोलिसांना याच्यामध्ये त्रास झाला। 2-3 पोलिसांचे मागे बंदोबस्ताचं प्रेशर असेल, अजून काय असेल, त्याच्यामुळे प्राण गमवावा लागला पोलिसांना। असा एकंदरीत संपूर्ण समाजाला याचा त्रास सहन करावा लागतो। कायद्याच्या चौकटीत असेल तर परवानगी पोलीस त्यात देणार आहेत आणि कायद्याच्या चौकटीत अटी शर्ती घालून त्याचं पालन करून आपले सण किंवा लग्न बराती या साजऱ्या केल्या त्याला कोणाचंही ऑब्जेक्शन नाही। परंतु कायदाचा भंग केल्यास आणि त्याला सामाजिक शांतता सौहार्द भंग झाल्यास आणि त्याचा माणसांना त्रास झाल्यास, हे विश्वचे माझे घर वसुदैव कुटुंबकम ही जी संकल्पना आहे याप्रमाणे सगळ्यांनी वागावं ही पोलीस खात्याची अपेक्षा आहे। आज तसं न झाल्यास पोलिसांना आणि RTOला कारवाई करावी लागते आणि ही सुरू आहे।